नमस्कार. या इलेक्शन स्पेशल ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. राजकारण सुधारायचं असेल, त्याचा चेहरा बदलायचा असेल तर आदर्शवादी तरुणांनी राजकारणात यायला हवं असं नेहमी सांगितलं जातं. आज मी अशाच एका तरुणाची भेट तुम्हाला घडवणार आहे. अमेरिकेतलं सुखाचं आयुष्य सोडून हा तरुण भारतात परतला आणि चक्क बुलढाण्यामधून आता लोकसभेची निवडणूक लढवतोय. या तरुणाचं नाव आहे बाळासाहेब दराडे. अण्णा हजारेंनी आशीर्वाद दिलेला महाराष्ट्रातला सध्या तरी हा एकमेव उमेदवार आहे. या तरुणाने अमेरिका का सोडली, तो भारतात का आला, इथे जिल्हा परिषद निवडणूक का लढवली आणि आता त्याला लोकसभेत का जायचंय हे मी त्याला विचारणार आहे. भेटूया बाळासाहेब दराडेंना. बाळासाहेब, अभिनंदन तुमचं की तुम्ही एक धाडस करताय. अनेक तरुणांना असं वाटतं की आपण आदर्शवादी आहोत, आपण समाज बदलू शकतो, आपण राजकारणात गेलं पाहिजे, व्यवस्था आपण बदलू शकतो, पण ते धाडस करता येत नाही. तुम्ही अमेरिकेत होतात, तुम्ही भारतात आलात, इथे आता लोकसभेची निवडणूक लढवताय. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. मला पण सुरुवातीला सांगा, अमेरिका सोडून, अमेरिकेचं अत्यंत सुखाचं आयुष्य सोडून भारतात यावं असं तुम्हाला का वाटतं? थँक्यू व्हेरी मच निखिलजी. एक माझ्या मनात लहानपणापासून एक तळमळ होती, आपण आपल्या आईवडिलांसाठी, गावासाठी, समाजासाठी, देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा मी अमेरिकेतून बघायचो, आम्ही वीकेंड वॉरियर्स म्हणजे वीकेंडला पूर्ण भारतातला आढावा घ्यायचो, एक अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार आणि सध्याची परिस्थिती बघून एक रक्त सळसळायचं. आपण आपल्या मातृभूमीसाठी, देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मुळात म्हणजे अमेरिकेत जाणं हा माझा काही लहानपणाचं स्वप्न नव्हतं. आणि विज्ञानामुळे जरी मी भारतातून अमेरिकेत गेलो, परंतु आपला जो क्रांतिकारी इतिहास आहे, जेपींचं आंदोलन पाहिलं असेल आपण, एस एम जोशी आहे, अण्णा हजारेंचं आंदोलन, ह्या सगळ्या आंदोलनाने मी पूर्ण प्रेरित होतो. आणि एक मनात एक प्रेरणा होती, नेहमी वाटायचं काहीतरी केलं पाहिजे. इजिप्तमध्ये क्रांती झाली एका तरुणानं, एक आमचा अमेरिकेतील मित्र इजिप्तमध्ये गेला, तिथे राजेशाहीची लोकशाही झाली. तर मला एवढं नक्की माहीत होतं की एक जरी ध्येयवेडा माणूस असला, एक जरी माणूस 100% ध्येयानं वेळा असला, 99% नाही चालत, तर तो बदल घडू शकतो. आणि त्या बदलाची सुरुवात आपण करू शकतो एवढं मला माहीत होतं. त्याच्यामुळं मी एक अमेरिकेतून भारतात परत आलो. तुम्ही इजिप्तचा उल्लेख केला. इजिप्तमध्ये तुमचा हा जो अमेरिकन मित्र आहे तो गेला, म्हणजे तेहरीर स्क्वेअरमध्ये जे काय घडलं त्याचा परिणाम तुमच्या मनावर झाला. तेहरीर स्क्वेअरमध्ये हे घडत होतं तेव्हा तुम्ही सगळं टेलिव्हिजनवर बघत असणार. काय झालं नेमकं, अगदी ते घडत होतं तेव्हा तुमच्या मनावर काय परिणाम झाला आणि तुमचा मित्र जेव्हा तिथे गेला तेव्हा तुमच्या मनात काय विचार आला? म्हणजे ती एक पूरक घटना होती. बऱ्याच भारतात ज्या गोष्टी चालू होत्या, अण्णांचं जे आंदोलन होतं, आंदोलनातून सगळे लोक रस्त्यावरती उतरले होते भ्रष्टाचाराच्या विरोधात. 2011. 2011 नुसतं भ्रष्टाचार नाही, तर एक लोकांच्या मनात जी एक चीड होती की सिस्टीम, एक व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे, एक बदल झालं पाहिजे. सगळ्या तरुणांच्या मनात, लोकांच्या मनात एक चीड होती, ती माझ्या मनातही होती. आणि राग यायचा, चीड होती म्हणजे काय, राग यायचा, एक असं आतून रक्त सळसळायचं की काहीतरी व्हायला पाहिजे, काय वाटायचं काहीतरी घडायला पाहिजे, हे घडायला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला जसं एक इजिप्तचे उदाहरण आहे, आपल्या इतिहासातले उदाहरण आहेत, शिवाजी महाराजांपासून असतील, क्रांतीचे उदाहरणं असतील, भगतसिंग राजगुरू असतील, की ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी, शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रतिज्ञा घेतली, संभाजीराजांनी 12 वर्षाचे असते. असे भरपूर उदाहरणं आहेत. लोकांना त्यांच्या विसित फासावर चढावं लागलं, तर वाटलं की हे स्वातंत्र्य मिळालंय, ह्या स्वातंत्र्याला टिकवणं आपली जबाबदारी आहे. आणि एक दुसरी एक घटना महत्त्वाची म्हणजे 4.5 वर्षापूर्वी माझे आईवडील एका ॲक्सिडेंटल डेथ झाली. तर माझा तेव्हापासून माझा विचार शिफ्ट झाला पूर्ण, की एक माझी अगोदर एक फॅमिली होती, माझा स्वार्थ लहान होता, मी माझा स्वार्थ मोठा केला, माझ्या गावापुरता, माझ्या जिल्ह्यापुरता, माझ्या देशापुरता. मी तेव्हापासून ठरवलं की होल वर्ल्ड इज माय फॅमिली अँड आय लिव्ह लाईक दॅट. मला पूर्ण जिथं जातो मला ती फॅमिली वाटते. तर एक मनात ती एक भावना आली, म्हणजे त्या गोष्टीचं रूपांतर, जी एक वाईट घटना होती तिचं रूपांतर मी असं केलं की आता मला एक देशासाठी, समाजासाठी स्वतःला अर्पण करून घ्यायचं असं तुमच्या मनात आलं. तुम्ही मगाशी उल्लेख केलात वीकेंड वॉरियर. वीकेंड वॉरियर म्हणजे काय? अमेरिकेत खूप तरुण आहेत माझ्यासारखे, त्यांनाही वाटतं काहीतरी करायला पाहिजे. ते भारतातल्या न्यूज बघतात, आपल्या चॅनलच्या न्यूज बघतात, आणि माझं जसं सर्कस असतं त्यांनाही वाटतं काहीतरी करायला पाहिजे. परंतु काय होतं, शेवटी वीकेंडला गप्पा मारणं होतात पूर्ण शनिवार रविवार, परंतु रिझल्ट काय येत नाही. आय वॉज वन ऑफ द वीकेंड वॉरियर्स, असे भरपूर आहेत. तर त्या वीकेंड वॉरियर स्टेजमधून ॲक्च्युअल वॉरियर स्टेजमध्ये यायचं होतं, की आपल्या मातृभूमीत येऊन, म्हणजे आपण असं म्हणूया की आठवड्याच्या सुट्टीच्या वेळेला आपल्या त्या योद्धा जागा होतो, आपण जगाकडे पाहतो, मग आपल्या मनात चीड निर्माण होते. पण हा योद्धा जर खरोखरच योद्धा झाला आणि आठवडाभर त्याने हे व्रत घेतलं तर तुमच्या सारखा माणूस निर्माण होतो, असं म्हणायचं का? हो.
तुम्हाला असं वाटतं तरुणांनी असंच करावं म्हणून? आतून यायला पाहिजे असं मी नाही म्हणत सगळ्यांनीच करायला पाहिजे. ज्यांच्या आतून एक जर ती तळमळ जागृत झाली आणि त्यांना वाटलं तर एक पाऊल जे पहिली घ्यायची इच्छा असते तर नक्कीच घ्यायला पाहिजे. तेवढी रिस्क घ्यायलाच पाहिजे. तुम्ही मगाशी अण्णा हजारेंचा उल्लेख केलात. मला असं वाटतं की तुम्ही अमेरिकेत अण्णांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा ऑर्गनाईज केलात. काय काय तपशील आहे? कसा मोर्चा? एकदम मोर्चा काढावा, अण्णांना पाठिंबा द्यावा, असं कसं काय वाटतं? त्याची सुरुवात 26/11 मुंबईचा अटॅक झाला होता 26/11 26/11 तेव्हाही एक मोर्चा केला होता मी. मी विद्यार्थी लीडर म्हणून तिथे होतो, स्टुडंट लीडर युनिव्हर्सिटीमध्ये. आणि मला नेहमीच आपल्या भारतात कुठच्या युनिव्हर्सिटीमध्ये? युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटी ओहायोमध्ये माझं तिकडे MS नॅनो टेक्नॉलॉजी चालू होतं. आणि मी लिडरशिप क्वालिटीज होत्या की तिथल्या तरुणांना एकत्र घेऊन आम्ही काहीतरी भारताविषयी फंड रेज करायचो. असोसिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेंट असतील, वेगवेगळ्या भारतीय तरुणांना एकत्र भारतीय तरुणांना आणि अमेरिकेतले पण लोक ज्यांना भारतातल्या प्रश्नांवरती काही आर्थिक मदत द्यायची आहे, त्यांना एक थिंक टँक डेव्हलप करायचं आहे, असं करत राहायचो नेहमी. परंतु जेव्हा असे इव्हेंट होतात की 26/11 झालं किंवा अण्णांची चळवळ झाली, एकदम जास्त प्रतिसाद, लोकांचं जास्त रक्त सळसळतं, त्यावेळेस तरुणांचा प्रतिसाद जास्त असतो. तर त्याला एकत्र करून कॅपिटलाइज करणं, आम्ही मित्रांना सगळ्यांना बोलवलं आणि एक मीटिंग्स घेतल्या. नंतर आम्ही कॅन्डल लाईट विजिल्स केल्या, पत्र लिहिले पंतप्रधानांना, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केल्या भारतामध्ये. आणि एक भारताच्या बाहेरची सर्वात अगोदरची अण्णांची चळवळ म्हणलं तरी चालेल तेव्हा. म्हणजे पहिली चळवळ अमेरिकेतली, हो. भारताच्या बाहेरची अण्णांना पाठिंबा देणारी. हा, पंतप्रधानांना पत्र लिहिलं, काय लिहिलं पत्र पंतप्रधानांना? त्यावेळेस जे की जनलोकपाल पास झाला पाहिजे, अण्णांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या सगळ्या देशाच्या मागण्या होत्या, इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या समर्थनार्थ की ह्या मागण्या एक आमच्या उत्तर दिलं पंतप्रधानांनी? नाही, आम्हाला उत्तर नाही आलं. तेच उत्तर मागण्यासाठी पंतप्रधान बहुतेक कोणालाच उत्तर देत नसावे. तुम्हाला देत असतील, तुम्ही नाही नाही, कोणालाच ते उत्तर देत नाहीत. हीच तर देशातल्या जनतेची तक्रार आहे. तुम्हालाही नाही आलं, दुःख वाढून घेऊ नका. मग पुढे काय झालं? पुढे नंतर एप्रिल 2011 मध्ये श्री श्री रविशंकरजी, जे माझे एक आध्यात्मिक, मी त्यांना एक रोल मॉडेल मानतो, आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे माझे सायंटिफिक आणि एक रोल मॉडेल आहेत, पॉलिटिकल रोल मॉडेल, ते एप्रिलमध्येच आले होते. कुठे? अमेरिकेमध्ये. तर त्यावेळेस न्यूयॉर्क, शिकागोच्या टूरमध्ये डॉक्टर कलामांच्या पूर्ण वेळ सोबत होतो मी. तर त्यावेळेस त्यांनी मला मोटिवेट केलं, यूथ लाईक यू मस्ट कम बॅक टू इंडिया, इंडिया नीड्स यूथ लाईक यू. आणि दुसरं मी एक शंकरा ग्राम परिवर्तन म्हणून प्रोजेक्ट चालू केला होता. माझ्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावाकडे मी एक महिना जेव्हा जायचो दरवर्षी, तेव्हा अगोदर कबड्डीच्या स्पर्धा असतील, वेगवेगळ्या स्पोर्ट्समधून एनर्जी अप करायची, नंतर शेतकरी मेळावे घ्यायचे, अशा पद्धतीनं मी एक काही प्रोजेक्ट. म्हणजे तुम्ही एक संस्था काढली होती? हा, संस्था शंकरा ग्राम परिवर्तन संस्था. बरोबर आहे. त्याचा उद्देश होता की तरुणांच्या माध्यमातून ग्रामविकास झाला पाहिजे. जसं अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी आहे, पोपटराव पवारांचं हिवरे बाजार आहे, तसंच गाव प्रत्येक झालं पाहिजे. आणि त्या गावातले पोपटराव पवार, त्या गावातले अण्णा हजारे त्याच गावात निर्माण झाले पाहिजे. ह्या उद्देशानं मी ती एक संस्था चालू केली. त्यावेळेस मला माहीत नव्हतं की मी एवढं मोठं रूपांतर होईल. एक सहज प्रोजेक्ट म्हणून चालू केला की एक इव्हेंट करायचा म्हणून. याच्या मी आयडिया शेअर केल्या श्री श्री रविशंकरजींसोबत. ते म्हणाले की यू मस्ट कम बॅक टू इंडिया फॉर रुरल डेव्हलपमेंट. एक युथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम करून तरुणांना एकत्र आणून ह्या तरुणांना दिशा देण्याची गरज आहे. डॉक्टर कलाम पण म्हणाले की तू लोणारचा आहेस, आमच्या लोणारला वर्ल्ड हेरिटेज साईट जे लोणार सरोवर आहे, आपण कदाचित पाहिलं असेल, तर त्या ठिकाणी आपण त्याला टुरिस्ट पुरा करू शकतो, जे डॉक्टर कलामांचा प्रोजेक्ट होता, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज टू रुरल एरियाज. ही अशी डेव्हलपमेंट होती एकत्र. तेव्हा मला राजकारण माझ्या डोक्यात नव्हतं, म्हणजे मला कधीच तेव्हा वाटलं नव्हतं की मी राजकारणात येईल. पण मग कलामांनी हे तुमच्या डोक्यात घातलं? हां, कलामांनी डोक्यात भारतात येण्याचं घातलं अगोदर, की यू मस्ट कम बॅक टू इंडिया. आणि सोबतच अण्णांचं आंदोलन चालू होतं. तर या 3 गोष्टी, म्हणजे यायची भावना असते, परंतु एक मुवमेंट ट्रिगर करतो त्याला, की कुणाचा तरी तुम्हाला एक समबडी बिकम्स मीडियम. So Dr. Kalam and Shri Ravishankarji were the mediums and Annaji's आंदोलन वॉज इन्स्पिरेशन. मग मी आंदोलनात आलो आणि जी राळेगणला थिंक टँक मीटिंग होती दिल्लीच्या याच्यानंतर, त्या मीटिंगमध्ये सर्वप्रथम एक्सटेंडेड कोर टीममध्ये सहभागी पण झालो. पण माझ्यासाठी अण्णाचं आंदोलन एक अनुभव होता. आय टूक इट ॲज अ लाईक अ इंटर्नशिप, जसं आपण शिकतो. मी त्यावेळेस जाणून बुजून मीडियाच्या समोर यायचो नाही, किंवा एक ऑब्झर्व करायचं काय चाललंय, लोकांच्या मनात काय भावना आहेत, राजकारण्यांचं काय रोल आहे, मीडिया कसे रिप्रेझेंट करते, आंदोलनात कशी भूमिका होते, सगळ्या इंटरनल डेव्हलपमेंट्स. तर त्याच्यातून मला कमी वेळेत खूप काही शिकायला मिळालं. काय शिकायला मिळालं? की एक सध्या तरुणांच्या मनात, लोकांच्या मनात त्यांना बदल पाहिजे, पण नेमका काय बदल पाहिजे हे पण माहीत नाही लवकर. म्हणजे एक जी दिशा लागते, डिरेक्शन लागते. आणि एक दुसरं मी पाहिलं की चांगल्या लोकांना एकत्र येण्याची गरज आहे. श्री श्री रविशंकरजी असतील, अण्णाजी असतील, आता अरविंद असेल, किंवा
जे ज्यांना ज्यांना वाटतं डॉक्टर कलाम ह्या सगळ्यांची जर एक थिंक टँक झाली आणि एक तरुणांना त्यांनी दिशा दिली, नुसती पॉलिटिकलच नाही पण वेगवेगळ्या क्षेत्रात, देर कॅन बी ब्युरोक्रेसीसाठी असेल, समाजसेवेसाठी असेल, पण सर्वांनी जर एकत्र मिळून आमच्यासारख्या तरुणांना दिशा दिली तर एक देशामध्ये खूप चांगला बदल खूप कमी वेळेत होऊ शकतो. अमेरिकेतून मग परत भारतात आलो मी आणि मी सगळं सोडून भारतात आलो. हो, मी सगळं सोडून नाही आलो, मी सर्व घेऊन आलो आणि सर्वांना घेऊन येतो. आता तिकडं पण जे तरुण आहेत माझ्यासारखे वीकेंड वॉरियर्स, आनंदाची बाब म्हणजे असे बरेचसे येत आहेत, माझ्यासोबत पण काम करतायत. नावं घेतलीत रविशंकर, अब्दुल कलाम आणि अण्णा हजारे, तिघांची नावं घेतली. येस. मग यापैकी दोघांनी, रविशंकर आणि अब्दुल कलाम यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही भारतात आलं पाहिजे. पण मुळामध्ये त्यांचा तुमच्यावर काय प्रभाव झाला? म्हणजे एक तर तुम्ही काय जाऊन भेटला असाल तर लगेच तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही भारतात यायला पाहिजे. प्रभाव कसा कसा पडत गेला? कारण अब्दुल कलाम आणि रविशंकर दोन वेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत, ते काय एका क्षेत्रातली नाहीत, कदाचित समविचारही नसतील. प्रभाव कसा पडला? तर श्री श्री रविशंकरजी सांगतो अगोदर, मी भारतात येते वेळेस एक मी जॉब करते वेळेस स्ट्रेस मॅनेजमेंट सेमिनार केला होता, की एक स्ट्रेस मॅनेजमेंट सेमिनार. दॅट्स हाऊ आय गॉट कनेक्टेड. आणि नंतर अमेरिकेत असताना वारंवार भेट व्हायची, ती काही पहिली भेट नव्हती. आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर पण आहे, आय वॉज इंटरनॅशनल टीचर देअर. तर त्याच्यामुळे क्लोजनेस होती आणि त्यांना मी शेअर करायचो कुठल्याही गोष्टी, जे काही प्रोजेक्ट्स करतोय. मला मेनली आर्ट ऑफ लिव्हिंगचं जे की एक समाजसेवेसाठी तरुणांना जी दिशा देण्याचं काम होतं. आता आपण बघतो समाजामध्ये आपल्या आता 55 कोटी तरुण आहेत, परंतु त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या पद्धतीने ॲडिक्शन असेल, व्यसन आहे, व्यसनाधीनता. तर याच्यापासून तरुणांना आपण कुठेतरी डायव्हर्ट करतोय. त्यांना आपण स्ट्रेस मॅनेजमेंटच्या थ्रू किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रोग्रामच्या थ्रू, तर ते मला आवडलं श्री श्री रविशंकरजींच्या बाबतीत. आणि दुसरं अब्दुल कलामच्या बाबतीत बिईंग म्हणजे माझा सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट असल्यामुळं आणि त्यांच्यासोबतही मी अगोदर भेटलो होतो, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन केलं होतं. सृजन त्यांचा जो सेक्रेटरी, ही इज गुड फ्रेंड ऑफ माइन. तर त्यांना आधी पत्र वगैरे लिहिली होती? हो हो हो. आणि काय लिहिलं होतं पत्रामध्ये? म्हणजे जेव्हा जेव्हा कुठल्या मिशन व्हायच्या तेव्हा कॉंग्रॅच्युलेशन्स ऑर सम इनपुट्स ऑर ते उत्तर पाठवायचं. हो, त्यांचे उत्तर यायचे. ही इज प्रॉम्प्ट. हे बरं झालं सांगितलं, कारण देशाचा पंतप्रधान उत्तर देत नाही पण अब्दुल कलाम उत्तर देत होते, ही चांगली आणि गोष्ट आहे. डॉक्टर अब्दुल कलाम त्यांचं ते म्हणायचे नेहमी की देर आर टू काइंड्स ऑफ पॉलिटिक्स, पॉलिटिकल पॉलिटिक्स अँड डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स. देर इज टू मच ऑफ पॉलिटिकल पॉलिटिक्स राईट नाव. राजकीय राजकारण भरपूर आहे, आपल्याला विकासाचं राजकारण करायला पाहिजे. त्यांनी इन्स्पायर केलं मला, तुमच्यासारख्या तरुणांनी राजकारणात जायला पाहिजे, असं अब्दुल कलामनी येस सांगितलं येस तुम्हाला? येस. आणि श्री श्री रविशंकरजी पण म्हणले अगोदर, मला काहीच वाटलं नाही, म्हणजे आय वॉज लाईक इट वॉज जस्ट, मी असं सिरियसली घेतलं नाही, कारण की मला राजकारणात मी स्वतः जायला असं कधी वाटलं नव्हतं. परंतु इंडियात आल्यानंतर अण्णांचं आंदोलन असेल, माझे प्रोजेक्ट्स असतील, मी गावाकडे गेलो, खेड्यामध्ये काम चालू केलं आणि जी परिस्थिती पाहिली आपली सामाजिक, महाराष्ट्रातली समाज रचना पाहिली, की गावांमध्ये तुम्ही एक मॉडेल विलेज करसाल, परंतु तुम्ही तिथून गेल्यानंतर काही दिवसात राजकीय गुंडशाही असेल, हेवेदावे असतील गावातले आणि पार्टी पॉलिटिक्स असेल, त्याच्यामध्ये ते आदर्श गाव घडलेलं पण थोड्या दिवसात ते खतम व्हायला वेळ लागत नाही. तर लोकांच्या मनात काय, पॉलिटिकल लिडरशिप इज ओव्हर एम्फेसाइज्ड, ओव्हर व्हॅल्यूड इन इंडिया. म्हणजे राजकीय जो कुठला त्या भागाचा लीडर असतो, जे जुने राजे गेले आणि नवीन राजे आले असं झालेलं आहे. म्हणजे इंग्रजांनी तरी इथले बंगले सोडल्यानंतर साध्या घरांमध्ये जाऊन राहिले, परंतु आत्ता तीच जागा आपल्या राजकारण्यांनी घेतली. आणि लोकांच्या मनात पण जी मानसिकता आहे, राजा आणि प्रजा, दिल्लीत 3 गांधी, इकडे 3 पवार, इकडे 3 म्हणजे सगळे जे 3 तिकडा आणि काम बिगडा झालेला आहे. एक नवी सरंजामशाही तयार झाली आहे, नवी राजेशाही तयार झाली आहे. याच्यातून कुठेतरी बाहेर काढण्यासाठी भरपूर तरुण आहेत, भरपूर लोक आहेत जे बॉर्डर लाईनवरती आहेत, जम्प करत नाहीत. त्यांना रोल मॉडेल एक तयार करण्याची गरज आहे. त्यांना कुठेतरी एक उदाहरण लागतं जे ते पाहू शकतात, बघू शकतात. पुस्तक आणि मूवीजमध्ये नुसतं बघून चालत नाही. तर आय वॉन्टेड टू डू दॅट. आय वॉज रेडी टू सॅक्रिफाईस अँड आय एम रेडी टू सॅक्रिफाईस, बिकॉज फॉर मी माय बिगेस्ट थिंग वॉज माय पॅरेंट्स. अँड त्यांना वन्स आफ्टर आय लॉस्ट देम देर वॉज नथिंग टू लूज. किती वर्षापूर्वी तुमचे आई वडील गेले? 4.5 वर्ष झाले. 4.5 वर्ष. तेव्हा तुम्ही अमेरिकेत होता? आम्ही अमेरिकेत होतो. अमेरिकेतून मग परत भारतात आलो मी. आणि मी सगळं सोडून भारतात आलो? हो, मी सगळं सोडून नाही आलो, मी सर्व घेऊन आलो आणि सर्वांना घेऊन येतो. आता तिकडं पण जे तरुण आहेत माझ्यासारखे वीकेंड वॉरियर्स, आणि आनंदाची बाब म्हणजे असे बरेचसे येत आहेत, माझ्यासोबत पण काम करतायत. बरेचसे समजा आता बुलढाण्याचे असतील, बुलढाण्याचे भूमिपुत्र असतील, मी त्यांना आवाहन केलं आहे, भूमिपुत्रांनो परत या, आपल्या मायदेशी परत या, आपण इथं काहीतरी करूया. जसं पुणे, मुंबई, अमेरिकेत आहे तसं आपण आपल्या ठिकाणी पण आपण शाश्वत विकास देऊ शकतो. आणि मला माहीत होतं की आपण तिथल्यापेक्षाही, मी मुंबईपेक्षा, पुण्यापेक्षाही माझ्या गावात लोणारला चांगली लाईफस्टाईल कशी राहू शकतो.
म्हणजे लोकांनाही वाटलं पाहिजे इथे येऊन राहायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, अमेरिकेत जे तुम्ही कमावलं, तुम्ही म्हणालात हे फार चांगलं तुम्ही बोललात की मी अमेरिका सोडून नाही आलो, मी घेऊन आलो. अमेरिकेत जे तुम्ही ज्ञान कमावलं ते तुम्ही घेऊन आला. मेन याच्या मागची जी भावना आहे ना, आपण समाजसेवा करायची तर मी काहीतरी सोडून देतो, मग माझं लोकांनी ऐकलं पाहिजे. एक मी जर ज्येष्ठ समाजसेवक झालो किंवा एक, तर ही भावनाच मुळीची घातक आहे. कारण की ही भावना चूक आहे असं ही तुम्ही- भावना चूक आहे. त्यागाची भावना चूक आहे. नाही म्हणजे त्याग असणं ठीक आहे, पण त्याग एक्सपोज करणं मी माझ्या स्वार्थासाठी करतोय. माझा स्वार्थ लहान होता, आता माझा स्वार्थ मोठा झाला आणि मला याच्यामध्ये कुठेतरी समाधान वाटतंय. मला माझे छोटे छोटे प्रॉब्लेम्स जे होते आता ते काही प्रॉब्लेम्स नाहीत. वेन यू फोकस ऑन बिगर प्रॉब्लेम युअर ऑल स्मॉल प्रॉब्लेम्स आर गॉन. आणि त्याच्यामध्ये एक नवीन आनंद आहे. म्हणजे त्या आनंदाच्या भूमिकेतून, कारण की तरुणांना काय आवडतं, फॅशन आवडते. यूथ लाईक टू सेलिब्रेट, दे वॉन्ट. तर मला हे चांगल्या गोष्टी करणं, तरुणांनी राजकारणात येणं, तरुणांनी बदल घडवणं, एक क्रांतिकारी जे आहे, एक क्रांतीची भावना परत रिइन्व्हेंट करणं, ही एक फॅशन झाली पाहिजे. तुमचं असं म्हणणं आहे, बरोबर आहे, तुम्ही खूप महत्त्वाचं बोलताय की चांगल्या व्हॅल्यूजचं सेलिब्रेशन करणं, आपण म्हणूया बरोबर आहे. चांगल्या तत्वांचा अगदी उत्सव बरोबर. करणं, चांगल्या तत्वांचा आनंद घेणं, हे तरुणांनी केलं पाहिजे, याची फॅशन झाली पाहिजे. बरोबर आहे. तरुणांना तुम्ही इम्पोज नाही करू शकत. आता आपण जे बघतोय ना, सगळेजण सांगतायत की इतके तरुण आहेत, किंवा राजकीय नेते पण सांगत असतील, त्यांची भावना काय असते, टू यूज द यूथ. जेव्हा ते सांगतात की आपल्या देशात एवढे तरुण आहेत, आमच्या मतदारसंघात एवढे तरुण आहेत, त्या तरुणांना वोट बँक म्हणून बघतायत ते. सो माय सजेशन इज नॉट टू यूज देम, वर्क विथ देम. त्यांच्यासोबत काम करून बघा, त्यांच्याकडे खूप आयडियाज आहेत. मला इतक्या तरुणांचे ईमेल्स येतात, फेसबुक मेसेजेस येतात, फोन येतात, काही पण करायला तयार आहेत. दे वॉन्ट टू डू. या तरुणांना देशासाठी काहीतरी करायचं. जितक्या फास्ट येतात तेवढ्याच फास्ट कन्फ्यूज पण होण्याची भीती म्हणजे आहे. आपण असं म्हणूया, या तरुणांसमोर काहीतरी एक मॉडेल ठेवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. बरोबर. तुमच्या गावामध्ये, तुमचं गाव कुठे, बुलढाण्यात? माझं गाव बुलढाण्यात पारडा दराडे, छोटंसं गाव आहे. या गावामध्ये तुम्ही जे काय करतायत, आदर्श गाव त्याला बनवण्याचा तुमचा प्रयत्न आहे. जसं राळेगण सिद्धी आहे, जसं हिवरे बाजार आहे, तसं तुमचं गाव हे आम्ही काय आदर्श केलं, व्हावं असा प्रयत्न आहे. आम्ही एकदम जे मागासलेले गाव आहेत, म्हणजे लोणार तालुक्यातील मडी म्हणून एक गाव आहे, नंतर संग्रामपूर तालुक्यात एक वस्ती आहे, म्हणजे माझ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघापासून दूर पण आहेत काही. त्या गावाला आतापर्यंत रस्ता पण नाही. स्वातंत्र्याला 66 वर्ष झाली. त्या गावातल्या प्रेग्नेंट लेडीज असतील, मुलांना शिक्षण असेल, किंवा त्या गावाला नाव पण नाही. म्हणजे त्या 1000 लोकसंख्येचं गाव, त्या गावाची कुठं नोंदही नाही. त्या गावात आदिवासी आहेत, पण त्यांना आदिवासी म्हणून मान्यता पण नाही. असे गाव आहेत. तर माझा फोकस अगोदर त्या ठिकाणी आहे. आणि याच्यासाठी की जर तिथं जर जाऊन बदल घडू शकतो, तर मला दाखवून द्यायचे की जर तिथं बदल घडला तर कुठेही बदल घडू शकतो. आणि महत्त्वाचा बदल नुसते रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आहेच जरूर, एकदम इम्पॉर्टंट आहे, पण एक मानसिकता बदलली पाहिजे. गांधीजी असं म्हणायचे की गाव सुधारलं तर देश सुधारेल. विश्वास आहे तुमच्यावर? बरोबर आहे, नक्कीच. आणि कुठल्याही क्रांतीची सुरुवात गावातून झालेली आहे. म्हणजे गाव हे युनिट आहे. गाव हे महत्त्वाचं युनिट आहे. त्या अमेरिकन राजकारणाकडून तुम्ही काय शिकलात? एक तर रिस्पॉन्सिबल पॉलिटिक्स जे आपण बघतो, ज्या पद्धतीनं पॉलिटिकल ॲडव्होकेसी, जर एखादा आमदार, खासदार, मंत्री असेल तर त्याला थिंक टँक असतं. एक टाईपचे ते NGOज रन करतात, एज्युकेशनसाठी असेल, हेल्थसाठी असेल, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल. ती एक मला चांगली गोष्ट वाटली आणि आम्ही ती करतोय आता. गावात झाडाखाली शिकलो. नाही, पण मला सांगा ना, हे झाडाखाली शिकलो म्हणजे काय? गुरुकुल पद्धतीने शिकलो? हां, म्हणजे आमच्या दोन गोष्टी. झाडाखाली मला चांगलं वाटतं की मी गुरुकुल पद्धतीत शिकलो. आणि दुसरं, ते आमच्या गावात शाळेला बिल्डिंग नव्हती, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, म्हणजे एकदम रुरल, एकदम ग्रामीण भागातून. याच्यासाठी सांगतोय मी की मी जर झाडाखाली शिकून अमेरिकेपर्यंत जाऊ शकतो. आणि जेव्हा मी आता जिल्हा परिषदेच्या शाळेत जातो आणि मुलं म्हणतात, दादा तू अमेरिकेपर्यंत गेला, आता आम्ही तुझ्यापेक्षा पुढे जाणार, तुझं नाव फक्त मंगळावर गेलं, आम्ही मंगळावर जाणार. तर मला खरं सॅटिस्फॅक्शन तेव्हा वाटतं. आणि एक त्या तरुणांना एक इन्स्पिरेशन झालं पाहिजे असं मला वाटतं. इथेच तुमच्या मनामध्ये हे सगळं देशासाठी काम केलं पाहिजे वगैरे बीज पडली? ऑलवेज फॉर मी एज्युकेशन वॉज हाऊ आय कॅन ब्रिंग सम चेंज. म्हणजे इंजिनिअरिंगला असताच माझा पहिला प्रोजेक्ट सॉईल मॉइश्चर टेस्टर होता, की एक आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण कमी पाण्यात कसं सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊ. आणि असंच सहज इंटरनेटवरती सर्फिंग करता करता मी नासाच्या वेबसाईटवरती गेलो. मार्स रोवर मिशन होती त्यावेळेस. त्या मिशनमध्ये एक प्रॉब्लेम आला होता आणि मी सहज त्या मिशनला ईमेलच्या माध्यमातून कनेक्ट झालो. आणि दॅट्स हाऊ आय गॉट कनेक्टेड टू नासा. आय गॉट कनेक्टेड टू द पीपल फ्रॉम नासा. नंतर नासाच्या टीमला आणि अमेरिकेतल्या हार्वर्ड आणि बाकी विद्यापीठातल्या टीमला मी इकडे पण बोलवलं, लोणारला, माझं जे गाव आहे, लोणारवरती पण संशोधन केलं. पण नासाची एक टीम लोणारला आली होती तुमच्या? बरोबर आहे. तर लोणारवरती पण सर्व्ह केलं आणि लोणारचं कनेक्शन नासाच्या मिशनसोबत. म्हणजे माझा ऑलवेज फोकस होता, वेदर इट बी नासा, अमेरिका ऑर एनिथिंग, माझ्या गावाशी, माझ्या रूटशी हाऊ कॅन आय कनेक्ट. आणि आता कन्व्हर्जन्स, म्हणजे मला जो अनुभव आहे छोट्याशा गावात असेल, पुणे मुंबईसारख्या शहरात असेल किंवा अमेरिकेत असेल,
तर माय स्ट्रेंथ इज दॅट कनेक्टिव्हिटी. आय कॅन कनेक्ट टू पीपल इझिली. याकडे आपण येऊया, पण मग मी जे तुम्हाला विचारत होतो की तुम्ही इंजिनियर झालात, तुम्ही आता म्हणालात बोलण्याच्या ओघामध्ये. शालेय शिक्षण गावात झालं, गुरुकुल पद्धतीची शाळा होती, त्यानंतर कॉलेज कुठे? आई वडिलांची इच्छा होती की डॉक्टर व्हायला पाहिजे, ग्रामीण भागात मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. बरोबर. मी बायोलॉजीमध्ये टॉपर पण होतो, परंतु खूप फोर्स होता की डॉक्टर. मी ठरवलं आता मला डॉक्टर होऊन दुसरं काही होईल, म्हणजे एक लहानपणी ती भावना होती. आणि मला इंजिनिअरिंग आवडायची, मॅथ्स. मी इंजिनिअरिंग केली JNEC औरंगाबादला, जसं आता सांगितलं. त्या माध्यमातून मी त्यावेळेस मला IIT माहीत नव्हती ग्रामीण भागात असल्यामुळं, परंतु मी फर्स्ट इयरला असताना IITला येऊन फर्स्ट प्राईज घ्यायचो. तर एक्सपोजर मिळालं नंतर फास्ट. आणि त्या एक्सपोजरमधून अमेरिकेमधले कॉन्फरन्सेस असतील, IEEE ची कॉन्फरन्स असेल, संशोधनासाठी तिकडे जायचो. नंतर नासाच्या प्रोजेक्टसोबत मी कनेक्टेड होतो. मग नासासोबत मी फुल टाईम जॉब नाही केला कधी, आणि मला करायची इच्छाही नव्हती, कारण की मला अमेरिकन नागरिकत्व घ्यायचं नव्हतं. आय वॉन्टेड टू बी इंडियन. आय न्यू दॅट, म्हणजे की मला भारतात काहीतरी करायचं. मी नंतर प्रेझेंटेशनसाठी अमेरिकेत गेला असताना तिकडे विद्यापीठं पाहिली. MS इन नॅनो टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याच्यासाठी मी अमेरिकेत गेलो. माय रिसर्च वॉज ऑन ऑर्गॅनिक सोलार सेल्स. सध्याची सोलार सेल टेक्नॉलॉजी इज नॉट अ सस्टेनेबल टेक्नॉलॉजी. तर माझा रिसर्च जो होता की एक आपण ऑर्गॅनिक मटेरियलपासून, विच आर बायोडिग्रेडेबल, इको फ्रेंडली, सस्टेनेबल, त्याच्यापासून आपण सोलार टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची. तर तो माझा रिसर्च होता. स्वतः एक IT कंपनी पण चालू केली. तिकडे IT कंपनीच्या माध्यमातून पैसा वगैरे कमवण्याच्या किंवा प्रसिद्धीच्या भरपूर स्कोप होता, आणि तसं मिळतही होतं. परंतु एक आत्मिक समाधान मिळण्यासाठी, एक मनात जे वाटत होतं, त्या भावनेतून एक भारतात परत यायचा तो एक निर्णय होता. नासाच्या मार्स मिशनमध्ये तुम्ही मगाशी म्हटलं तसं तुमचा संबंध सहभाग होता. नासाच्या टीमला तुम्ही लोणारला बोलवलं. पण हे सगळं शिकत असताना, हा सगळा तुमचा स्वतःचा व्यवसाय करत असताना, तुम्ही दुसऱ्या बाजूला अमेरिकन पॉलिटिक्स पण बघत असाल. बरोबर, डेफिनेटली. त्या अमेरिकन राजकारणाकडून तुम्ही काय शिकलात? एक तर रिस्पॉन्सिबल पॉलिटिक्स जे आपण बघतो, ज्या पद्धतीनं पॉलिटिकल ॲडव्होकेसी, जर एखादा आमदार, खासदार, मंत्री असेल तर त्याला थिंक टँक असतं. एक टाईपचे ते NGOज रन करतात, एज्युकेशनसाठी असेल, हेल्थसाठी असेल, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल. ती एक मला चांगली गोष्ट वाटली, आणि आम्ही ती करतोय आता मी जे निवडणुकीत आता मी 2014ला लढतोय, तर आमची थिंक टँक आहे. विश्वंभर चौधरी आहेत आमच्या थिंक टँकमध्ये एन्व्हायरमेंटसाठी. डॉक्टर सचिन नरोडे अमेरिकेतले आमचे मित्र आहेत, सायंटिस्ट आहेत, ते आहेत. प्राध्यापक बोडके आहेत, इकॉनॉमिस्ट, गोखले इन्स्टिट्यूटचे. वुमन पॉलिसीसाठी गौरी सरीन आहेत दिल्लीवरून. अशा अनेक जणांची, आता आम्ही संदीप वासलेकर, अशा लोकांकडेही जातोय. म्हणजे तर एक थिंक तुम्हाला असं वाटतं की खासदारांनी असं आपला थिंक टँक तयार केला पाहिजे? प्रत्येक राजकारण्याने, कारण की राजकारण म्हणजे मुळात हे काय फक्त पद घेण्याचं नाहीये. राजकारण म्हणजे आपण एक समाजकारणाचाच भाग आहे. आपल्या लोकांचा कसा विकास करता येईल. तर एक समाजसेवक असो किंवा राजकारणी असो किंवा ब्युरोक्रेट्स असो, सगळ्यांना मला वाटतं एक थिंक टँकची गरज आहे. अमेरिकेतली ती एक गोष्ट मला चांगली वाटली. दुसरं एक रिस्पॉन्सिबल पॉलिटिक्स, त्या टाईपची एक जबाबदारी घेऊन, ते एक चांगलं वाटलं. आणि जे डिबेट्स होतात तिकडे, म्हणजे आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पण इथे चालू केलेत, पण सगळे राजकारणी एका प्लॅटफॉर्मवरती आणून एक टाऊन हॉल मिटिंग्स असतात, त्या मिटिंगच्या माध्यमातून एक ट्रान्सपरंट पॉलिटिक्स. दुसरं एक आपल्या इकडे जे मी बघतोय महाराष्ट्रात पर्टिक्युलरली, एक जातीपातीचं राजकारण. मी जसं आमच्या बुलढाण्यात बघतो, 66 वर्ष झाली परंतु कुठलाही विकास नाही. जिल्ह्यातले प्रश्न फक्त निवडणुकीपुरते असतात, आणि पक्ष पण उमेदवारी देते जात बघतात की कुठल्या कास्टचा आहे मोस्टली. हे बदलायला पाहिजे, आणि हे संपवणं, मला हा एक माझा उद्देश की हे सगळं जातीपातीचं राजकारण संपलं पाहिजे. तुम्ही आपल्या प्रत्येकाला समाजाचा अभिमान पाहिजे, त्या समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. त्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही योजना करा, जरूर विकास करा, आपल्याला अभिमान पाहिजे. मलाही अभिमान आहे, परंतु हिंदू मुस्लिम असेल, सगळ्यांना एकत्र आणण्याचं जे काम करायचंय, आणि हे तरुण करू शकतात. तुम्हाला असं वाटतं की अमेरिकन राजकारणामध्ये एक जो प्रोफेशनलिझम चांगल्या अर्थाने आहे तो इथे आला पाहिजे? येस, आणि लोकही तेवढे रिसेप्टिव्ह आहेत, टू साइडेड. म्हणजे अमेरिकेतले लोकही तेवढे रिसेप्टिव्ह आहेत, मतदार पण जागरूक आहेत, आणि मतदार जागरूक झाल्यामुळे तिथल्या नेत्यांनाही त्यांच्यापेक्षा पुढं, म्हणजे त्यांनाही जागरूक राहावं लागतं. तर आपल्याला दोन्ही गोष्टींना काम करावं. भ्रष्टाचार तिकडेही आहे. भ्रष्टाचार आहे, पण कॉमन मॅनला दिसत नाही. म्हणजे जो कॉर्पोरेट, त्याची झळ सामान्य माणसाला बसत आता मी इतके दिवस राहिलो, पण मला कधी ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी किंवा सामान्य माणसाला त्याची झळ मिळत नाही. तर कॉर्पोरेट असेल किंवा ऑइल करप्शन असेल, म्हणजे कॉर्पोरेट फंडिंग हे राजकीय पक्षाला मिळते, आणि त्यातून भ्रष्टाचार होतो. तिथूनच आपण आता भारतात पण ते येते, तिथूनच शिकलोय आपण, असं मला वाटतंय. म्हणजे ज्या गोष्टी शिकायच्या त्याच्यापेक्षा आपण ज्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम्स होतील अशा गोष्टी आपण लवकर शिकतोय. मग तुम्ही भारतात आलात, एक दिवस निर्णय घेतलात की भारतात यायचं, पण मी असं ऐकलंय की तुमच्या कुटुंबियांचा याला विरोध होता. हो.
काय म्हणजे भारतात आल्यानंतर समाजसेवेपर्यंत ठीक होतं. मी तोपर्यंत कन्व्हिन्स केलं की मी काही दिवसासाठी आलोय, मी अण्णांच्या आंदोलनात काम करतोय, मी आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काम चालू केलं, त्यामुळे तिथपर्यंत ठीक होतं. पण जेव्हा एक दिवस अचानक मी न्यूजपेपरमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या म्हणून पाहिलं, मला त्याच्या अगोदर जिल्हा परिषद माहीत नव्हतं. हे कधी 2011 डिसेंबर 2012ला निवडणुका होत्या. डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये मी पाहिलं. 2011 ऑगस्ट आणि एप्रिल मध्ये अण्णांचं आंदोलन झालं होतं. हा, मी ऑगस्टमध्ये आलो होतो इथे. ऑगस्ट ते डिसेंबर 4 महिने गेल्यानंतर मी जेव्हा एक जिल्हा परिषदच्या निवडणुकात पाहिलं आणि मी निर्णय घेतला की मला ग्रामीण भागातली जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची, तेव्हा मला माझ्या घरचे, माझे काका, जवळचे लोक ते म्हणले पागल झाला. काय म्हणाले? पागल झाला. कारण की उदाहरण, माझे काका जिल्हा परिषदला शिक्षक आहेत. ते म्हणे आता तू निवडणूक लढणार, तुला काही राजकारण माहीत नाही, आपलं राजकारण खूप गडूळ आहे, खूप पैसा लागतो, खूप दारू लागते, खूप जातीपातीवर चालतं, इथे काही बदल होऊ शकत नाही, आणि तू निवडणुकीत पडला की माझी बदली लगेच दूर होणार, मला त्रास होणार. म्हणजे ही जी भावना आहे लोकांना, भीती निर्माण झालेली. परंतु माझ्यासोबत युथ असायचं, त्यात तरुणांमध्ये खूप कॉन्फिडन्स होता, कारण की चांगली गोष्ट लवकर तरुणांना पटते. आणि राजकारणात येण्याचा उद्देश मुळीच माझा असा नव्हता की फक्त सत्ता मिळवणं. माझा उद्देश होता की माझे विचार मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. निवडणूक असते तेव्हा डेमोक्रेसीमध्ये निवडणूक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळेस सगळे लोक ऐकतात. मी समजलं की समाजसेवा करतोय, हेच विचार मी लोकांपर्यंत पोहोचवले तर, आणि राजकारणात त्याचा बदल घडला तर, आणि नक्कीच बदल घडला. पूर्ण क्रांती झाली. म्हणजे 15 दिवसामध्ये लोक संघर्ष विनाश के लिए करते, लोक संघर्ष विनाश के लिए करते, हम संघर्ष से संघर्ष करेंगे और जीत सच्चाई की होगी. आणि मी निवडणूक 50% मतांनी जिंकलो. लहान लहान मुलं आमचे प्रचार करायचे, ते पक्षांच्या गाड्या अडवायचे आणि ते मुलं पक्षांच्या गाड्या परत पाठवून द्यायचे. म्हणजे हे मुलं त्यांच्या आईवडिलांना सांगायचे, आई बाबा तुम्ही आत्तापर्यंत यांना मतदान केलं असेल, पण ह्यावेळेस तुम्ही बाळासाहेबांना मतदान करा. मी लोकांना सांगायचो की तुम्हाला दारू मटण पाहिजे का तुमच्या मुलांचं भवितव्य पाहिजे. महिलांचा प्रतिसाद असायचा, त्या मला यायच्या, मला स्वागत करून त्यांचा प्रतिसाद मला खूप मोठा मिळाला. आणि तुम्हाला असं वाटतं चांगल्या बदलासाठी महिला नेहमी जास्त अनुकूल असतात? सुप्त रूपाने का होईना, परंतु एक वेन इट इज अ हार्ट टू हार्ट कनेक्शन, काही गोष्टी त्यांना लवकर अपील होतात. कारण की आमचा जो मुद्दा होता त्यांच्या मुलांच्या भवितव्याशी रिलेटेड होता. पण तोपर्यंत गावामध्ये सगळे राजकीय पक्ष दारू मटण पैसे हे करायचे. हो, आणि एक गुंडशाही पण असायची. राजकारण म्हणलं की लोकांच्या मनात एक भीती निर्माण झाली. ती भीती दूर करणं हा एक माझा उद्देश, आणि लोकांचा स्वाभिमान जागृत करणं. जिंकलात तर आनंद आहे, तुमच्यासारखा तरुण संसदेमध्ये जाईल. जिंकला नाहीत तर काय? मी निवडणुकीला उभं राहणं आणि ह्या पद्धतीने निवडणूक लढवणं हा माझा विजय. राजकारण करणं, पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हा उद्देश नाही. राजकारणाची दिशा बदलणं हा उद्देश आहे. असं कसं होईल की लोकांनी तुम्हाला ताबडतोब स्वीकारलं? या सगळ्यांना आधी तुमच्या घरातल्या लोकांना काय पागल झालंय का? गावातले लोकही आधी असंच म्हणत असणार. काय म्हणजे तिथे संघर्ष नाही का झाला? नाही, संघर्ष खूप झाला. संघर्ष, वैचारिक संघर्ष झाला. मी विचाराने लोकांना प्रभावित केलं आणि त्यांची मनं जिंकली. आणि सध्याचे जर ऑप्शन पाहिले राजकारणामध्ये, मी तर म्हणतो चांगल्या लोकांसाठी राजकारण सोपं पण आहे तसं, कारण इतकं गढूळ वातावरण आहे. त्याच्यामध्ये जर कोणी चांगला माणूस आला तर लगेच लोकांना दिसतो. त्याला संघर्ष खूप आहे, आणि एनर्जी इज इम्पॉर्टंट. की आम्ही गावामध्ये जायचो, अर्ध्या एक तासामध्ये पूर्ण गावामध्ये फिरून यायचो. आमची जी एनर्जी होती तरुणांची, सगळेजण त्या एनर्जीनं प्रभावित झाले, सगळेजण आमच्या सोबत यायचे. मग राजकीय पक्ष जे होते तुमच्या बुलढाण्यातले, त्यांनी तुम्हाला त्रास नाही दिला? फर्स्ट ते इग्नोर. अगोदर त्यांनी की यांच्यासोबत लहान मुलं आहेत, यांना काय थोडंसं मतदान पडेल, तुम्ही उगाच, सो फर्स्ट दे इग्नोर. नंतर त्यांनी थोडं त्यांच्या गुंडशाहीची, त्याची पण आम्हाला थोडी कधी कधी झळ पोहोचायची. आत्ताही मी अण्णांची सभा आयोजित केली होती, तर आमच्या सभेचे पोस्टर फाडणे, आमच्या लोकांना मारण्याचा प्रयत्न करणे. आता समाजात प्रॉब्लेम काय आहे? दुर्जनों की दुर्गति से ज़्यादा सज्जनों की निष्क्रियता हे समाज की स्थिती के लिए जबाबदार आहे. चांगल्या लोकांना काय, एकदा भीती दाखवली की नंतर ते बसून राहतात. अशी भीती निर्माण, त्यांनी मला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मारण्याचा पण प्रयत्न केला? हां, आता अजूनही मला बऱ्याचशा वेळेस धमक्या येतात, बऱ्याचसा तसा प्रयत्न होतो. परंतु मी एक ऑब्झर्व केलं, मेंटल पॉवर, एक जे मनाची शक्ती, ती सगळ्यात मोठी शक्ती आहे निवडणूक जिंकण्यासाठी किंवा कुठलाही संघर्ष जिंकण्यासाठी. मनी पॉवर, मसल पॉवर, पार्टी पॉवर त्याच्यापेक्षा जास्त जो, कारण की समोरचे उमेदवार माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नसायचे. मी सगळ्यांना आवाहन केलं होतं की आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवरती येऊ, आपण लोकांना विचार सांगू. आणि मी लोकांना कधी म्हणत नव्हतो की मलाच मतदान करा. तुम्ही सगळ्यांचे विचार ऐका, तुम्हाला जे पडतील, तुमच्या मनाला जे विचार पडतील, तो त्यांचा स्वाभिमान जागृत केला आणि तसा निर्णय घ्या. पण हा प्रचार होत होता तेव्हा वाटलं होतं आपण जिंकू म्हणून? मला पूर्ण कॉन्फिडन्स होता. माझ्या मनात आत्ताही बिलकुल थोडा पण डाऊट नाही की मी जिंकणारच, मला नक्की माहीत आहे. 50%हून अधिक मतं घेऊन तुम्ही निवडून आलात, पण पुढचा प्रवासही काही सोपा नव्हता.
2012ला तुम्ही निवडून आलात, आता 2014 म्हणजे 2 वर्ष तुम्ही जिल्हा परिषदेचे मेंबर आहात. बरोबर आहे. जिल्हा परिषदेची यंत्रणा एकूण आपल्याकडे सगळ्याच यंत्रणा सडलेल्या असतात. बरोबर आहे. भ्रष्टाचार असतो, वशिलेबाजी असतो. याच्याशी सामना कसा केला? जिल्हा परिषदमध्ये मी खूप मोठ्या अपेक्षेने आलो होतो, कारण की मला आमदारकी खासदारकीपेक्षा गावात जाऊन बदल घडवायचा होता, ग्रासरूटला जाऊन समजायचं होतं. आणि पंचायत राज डिसेंट्रलायझेशन हा आपल्या विकासाचा कणा होऊ शकतो. थेरॉटिकली सर्व खूप चांगलं आहे, परंतु प्रॅक्टिकली जेव्हा पाहिलं, पंचायत राज नाही तरी पर्सेंटेज राज, म्हणजे पूर्ण तिथं टेबल वाईज पर्सेंटेज 22 टेबल, त्यांची पर्सेंटेज सिस्टीम, कॉन्ट्रॅक्टर, जिल्हा परिषद सदस्य किंवा राजकीय पुढारी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर, ही जी पूर्ण लिंक आहे याला मी एक्सपोज झालो. आणि याच्यात लोकांची मानसिकता, गावातील सरपंच असेल एखादा, त्याला मी म्हणतो की आम्ही सिस्टम ठरवली होती 0% सिस्टम, कुठंच पर्सेंटेज द्यायचं नाही. मी सांगितलं होतं की मी पूर्ण देशात बदल नाही घडू शकणार लवकर एकदम ताबडतोब, मी पूर्ण राज्यात नाही, मी पूर्ण जिल्ह्यात नाही, पण माझ्या गावांमध्ये मी बदल घडवू शकतो. आणि नंतर हा बदल घडल्यानंतर हेच रोल मॉडेल देशापुढे ठेवू शकतो. मी जिल्हा परिषदमध्ये माझ्या भागामध्ये पर्सेंटेज लेवल पूर्णपणे संपली नाही, पण ती कमी झाली. आणि जी पूर्ण लिंक होती याच्यात लोकांची मानसिकता पण, लोकांना पण फास्ट काम पाहिजे लवकर, आणि ब्युरोक्रेसी याच्यामध्ये खूप मोठी जबाबदार आहे. म्हणजे सगळेच भ्रष्ट झालेले, सगळी पूर्ण लोकांपासून ते वरच्या अधिकाऱ्यापर्यंत सगळीच भ्रष्टाचाराची एक साखळी आहे. लोकांना परिवर्तन करण्याची मनात इच्छा असते पण तरुणांना, नाईलाजाने पैसे द्यावे लागतात. नाविलाजाने, कारण की एकटा माणूस लढू नाही शकत. आणि इंग्रजाची जी नीती आहे, फोडा आणि राज्य करा, तसंच मला दिसतं की गावागावामध्ये पक्ष आहेत, 2 भाऊ वेगवेगळ्या पक्षाचे, ते बांधतात आणि ते त्यांच्या पक्षाकडे जातात, ते त्यांच्या पक्षाकडे जातात. कंट्री शुड बी फर्स्ट, पॉलिटिक्स ऑर पार्टीज नेक्स्ट, ही ॲक्च्युअलमध्ये व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी पण हे करताना त्रास झाला असेल. त्रास अजूनही होतो, कारण की मला जर कुठलं विकास काम करायचं, मला लोकांच्या अपेक्षांसोबतही सामना करावा लागतो, कारण की काही बदल काही एका दिवसात, एका रात्रीत, एका वर्षात हे बरोबर आहे. पण केलं कसं? कारण जर तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत, कोणाला तरी खायला घालायचे नाहीत, तर कामं कशी केली? दुसऱ्या बाजूला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी चांगले लोक आहे, त्यांच्या मनात चांगुलपणा आहे. मी आमच्या कलेक्टर, CEO, SP त्यांना भेटलो की ही लढाई तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी. मोठ्या अधिकाऱ्यांची, मोठ्या नेत्यांची लोक कुठल्याही शाळेत शिकली, कुठल्या इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिकली, शहरात शिकली, पण ही आमची जिल्हा परिषदची मुलं, यांना जर शिक्षण चांगलं नाही मिळालं, हे उद्या आतंकवादी बनतील, हे उद्या नक्षलवादी बनतील, आणि तुमच्या मुलांनाही जगू देणार नाहीत. मी आता एक 500 तरुणांच्या ग्रुपला भेटलो, ते नक्षलवादी होण्याच्या पूर्ण तयारीत होते, त्यांनी पूर्ण यंत्रणा तयार केली होती. मी त्यांना भेटलो आणि आम्ही त्यांना वारंवार भेटून त्यांच्यात बदल घडवला. आता मी त्यांनाच म्हणतो की ही एनर्जी पॉझिटिव्ह याच्यासाठी, बदलासाठी उपयोगात आणायची. पण मग गावात काय बदल झाला? 2 वर्षात गावात काय बदल झाला? एक, लोकांची मानसिकता बदलली. म्हणजे आमचा जो मॉडेल आहे, व्यक्ती विकास, कृषी विकास आणि ग्राम विकास, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम आम्ही चालू केले. म्हणजे गावात रस्ते, वीज, आरोग्य ह्या गोष्टी तर आणणं हे कर्तव्यच आहे. एका बाजूला हे चालू केलं आणि दुसऱ्या बाजूला लोकांची मानसिकता बदलणं. म्हणजे एका बाजूला पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या बाजूला लोकांचं मानसिक परिवर्तन. आमच्या इथं प्रायमरी हेल्थ सेंटर बंद होतं आतापर्यंत. मला बरेचसे पुढारी म्हणले की याला काही बदल होऊ शकत नाही. ते चालू झालं, लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध केल्या. आम्ही ई-लर्निंग सारखे प्रोजेक्ट चालू केले. ज्या विदर्भात, ज्या भागांमध्ये कम्प्युटरची ओळख नव्हती, त्यांना कम्प्युटरच्या माध्यमातून त्यांना चांगलं एज्युकेशन देणं. आम्ही विद्यार्थी दत्तक योजना चालू केली. जे विद्यार्थी गरीब आहेत पण खूप हुशार आहेत, अशा मुलांना इंजिनियर, डॉक्टर, NDA, सायंटिस्ट होण्यासाठी त्यांना हे केलं. सिंचनासाठी आम्ही काही लोकसहभागातून योजना केल्या, नाला सरळीकरण, नाला खोलीकरण. कारण की बुलढाणा जिल्ह्यातला जवळपास सर्वाधिक निधी माझ्या मतदारसंघात मी बिना भ्रष्टाचाराचा खेचून आणला. तर त्या माध्यमातून पुढे आता सिंचनाचे तळे होतील, रस्ते होतील. दुसरं म्हणजे माझा मतदारसंघ हा निसर्गाचा खूप मोठा विकोप झालेला आहे. कारण की ओला दुष्काळ असेल तर विदर्भात, बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघातली पूर्ण गावं त्याच्यामध्ये. आताही बघतो आपण, आताही जी आता गारांचा वर्षाव झाला तिथेही. तर याच्याशी पण आम्हाला खूप सामना द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे विकासाचं काम तिथे होतंय असं तुम्हाला वाटतं? 100% नाही, मी करतोय, परंतु मला अजून साथ हवी आहे. समजा एक चांगला तरुण आला, बिना पैशाची निवडणूक जिंकला, परंतु सस्टेन होणं अवघड आहे. कारण की खालून सिस्टीम जी आहे ती बरबडलेली, तिथूनच त्यांना भ्रष्टाचाराची सवय लागते. कारण की आता मी जिल्हा परिषद सदस्य आहे, जर इकॉनॉमिकल सस्टेनेबिलिटी पाहिजे तर त्याला तेवढं मिळत नाही मानधन. आमदार खासदारांना खूप मानधन आहेत, त्यांना वेगवेगळे सोर्सेस ऑफिशियली पण आहेत. तर माझं म्हणणं आहे की जर ह्या ग्रामीण यंत्रणेला, पंचायत राजच्या लोकांना तुम्ही व्यवस्थित त्यांना मानधन दिलं, त्यांना भ्रष्टाचार करण्याची पण वेळ येणार नाही. पण मला सांगा, तुम्ही जिल्हा परिषदेनंतर एक पायरी चढत वर जाण्यापेक्षा एकदम संसदेत जाणं पसंत केलं, याचं काय कारण नाही? कारण की आता आपल्याला विधानसभा नाही, मध्ये काही नाही, एकदम संसद नाही. मी जे पाहिलं, एक माझा 2 आयडियोलॉजी होत्या. माझं जे स्किल्स आहेत, इंटरनॅशनल कॉन्टॅक्ट्स असतील, युरोपियन पार्लमेंटमध्ये मी तिकडे टॉक्स द्यायचो, युनायटेड नेशन्स असेल,
आता पंतप्रधानांसोबत चीनच्या दौऱ्यावरती गेलो होतो, इंडिया चायना रिलेशनच्या बाबतीत असेल. भारताची जी आंतरराष्ट्रीय इमेज आहे ती आपण सर्वात मोठी लोकशाही आहे परंतु तशी नाही आहे. ती इमेज चांगली बनवणं पण गरजेचं आहे. देशामध्ये 350हून अधिक जिल्ह्यांमध्ये नक्षलवादाचं सावट आहे, करप्शन, ह्या सगळ्या इश्यूज जे आहेत. आणि मी जेव्हा पाहिलं संसदेमधील बरेचसे मंत्री, बऱ्याचशा लोकांना भेटलो, रुपया कसा येतो आणि जातो, आर्थिक धोरण, ते पण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या पण विचार केल्या जात नाहीत. त्याच्यामुळं जोपर्यंत संसदेत जात नाही. आणि दुसरं म्हणजे आमच्या जिल्ह्यांचे जे मुद्दे आहेत, आमच्या जिल्ह्यात रेल्वे नाही आहे, आमच्या जिल्ह्यात पर्यटन, जो जिल्हा मा जिजाऊचा, ज्या जिल्ह्यानं, ज्या शिवबानं महाराष्ट्राला ओळख करून दिली, सिंदखेड राजा असेल मातृत्व इथं, लोणार सरोवर असेल, विदर्भाची पंढरी शेगाव असेल, सागर किनारा सोडला तर सर्व पर्यटन आमच्याकडे आहे आणि ॲक्सेसिबल आहे. परंतु ह्या बुलढाणा जिल्ह्याची ओळख पण नाही, आमच्या तरुणांना रोजगार नाही आहे. युजली काय होतं, महाराष्ट्रातले बरेचसे खासदार प्रभावी नाही आहेत आपण जे बघतो. आणि दुसरं एक, महाराष्ट्रात थोडंसं मला जातीपातीवर राजकारण जास्त वाटलं. म्हणजे जर खरा विकास करायचा असेल, दिल्लीमध्ये तेवढा नाही आहे प्रभाव, कारण की दिल्लीमध्ये सर्व असे काही कारणं होते. पण हे सगळं अण्णा हजारेंना पटवलं. हो हो. मला कधी कधी या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अण्णांनी अजून कोणाला पाठिंबा दिला नाही, फक्त तुम्हालाच दिलाय. आणि अण्णांची प्रचार सभा पण झाली, देशातली पहिली प्रचार सभा अण्णांनी तुमच्याकडे घेतली. सगळ्या पक्षांपैकी पहिली प्रचार सभा अण्णांनी घेतली. अण्णांच्या टीम मधून सर्वात अगोदर निवडणूक मी लढवली जेव्हा आपलं आंदोलन झालं जिल्हा परिषदची. ना जात ना पात ना पक्ष, ग्रामपरिवर्तन एकच लक्ष, आता बदल निश्चित. आमच्या टोप्या पण होत्या, गांधी टोप्या, आता बदल निश्चित. तर ही सगळी आयडियोलॉजी एक असं परफेक्ट इलेक्शन होतं ते. मी अण्णांच्या विचारांना प्रभावित झालेलो होतो. मी अण्णांना वारंवार भेटायचो, आंदोलनात होतो. राळेगण सिद्धीचं मॉडेल मला आवडलं. अण्णांची इच्छा आहे की तरुणांनी ज्या गोष्टी आहेत, अण्णांच्या गोष्टी, त्या संसदेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. अण्णांनी प्रोत्साहन दिलं, नुसतं निवडणूक पाठिंबा नाही दिला. ही इज माय एनर्जी. बाळासाहेब, मला शेवटी दोन गोष्टी विचारायच्या आहेत की सर्वसाधारणपणे अमेरिकेतून जे लोक येतात ते काही वर्षांनी या देशात कंटाळतात आणि म्हणतात आम्ही तिथे होतो तेच बरं होतं. आता तुम्हाला 2 वर्ष झाली, तुम्ही तर व्यवस्थेला अंगावर घेतलंय, निवडणूक लढली, तुम्हाला बरं वाटतं की पश्चाताप होतोय? नाही, पश्चाताप होण्यासाठी वेळच नाही. आय एम कंटिन्युअसली ऑन द फील्ड, ऑन द ग्राउंड, वर्किंग फॉर पीपल. अँड त्याच्यामधून मी जेवढं देतो त्याच्यापेक्षा मलाही भरपूर मिळतंय. लोकांकडून प्रेम मिळतंय. माझी जिल्हा परिषदची निवडणूक मला लोकांनी 10, 20, 50 रुपये देऊन लढली. आत्ताही काही लोकसभेसाठी लढण्यासाठी माझ्याकडे खूप काही पैसा नाही आहे, परंतु मी लोकांच्याच पैशावरती लढणार आहे. मला तरी कुठला पश्चाताप होत नाही. उलट मी जे सांगितलं ना, मी तिकडच्यांना परत घेऊन येतोय. तर सध्या तरी मी बऱ्याचशा तरुण तिकडचे इकडे येत आहेत. तुम्ही सांगितल्यामुळे येत आहेत. माझ्या इलेक्शनसाठी पण, कॅम्पेनिंगसाठी अमेरिकेतून लोक परत येत आहेत. काही भारतीय अमेरिकन येत आहेत, काही फॉरेन सिटीजन पण येत आहेत. म्हणजे आता ब्रेन ड्रेन, रिव्हर्स ब्रेन ड्रेनची स्थिती आहे सध्या आपल्या देशात. जर आपण चांगली परिस्थिती निर्माण केली, फक्त जर राजकारणात सुधारणा केली, तर आपल्या देशात भरपूर काय होऊ शकतं. खूप आपल्या देशात टॅलेंट भरपूर आहे. माझ्यासाठी प्रॉब्लेम्सपेक्षा मला जे करायचं आहे, मला सध्या माझी ती प्रायोरिटी आहे. मला दुसरं काही दिसत नाही. आणि मला वाटतं की आपण एक ध्येय घेऊन पुढं चाललो आणि त्या ध्येयाकडे जर पाहिलं, स्वामी विवेकानंद म्हणायचे की अराईज, अवेकन अँड डू नॉट स्टॉप अंटिल यू अचीव युअर गोल. हॅव वन गोल अँड डू एव्हरीथिंग फॉर दॅट. आणि जेवढा मोठा संघर्ष असेल, जीत उतनी शानदार. तुम्ही लोकसभा निवडणूक लढताय आणि लोकसभा निवडणूक जिंकणं ही फार अवघड गोष्ट आहे. हा प्रश्न निवडणुकीच्या आधी मी विचारू नये, पण मी मुद्दामून विचारतोय तुम्हाला. जिंकलात तर आनंद आहे, तुमच्यासारखा तरुण संसदेमध्ये जाईल. जिंकला नाहीत तर काय? मी निवडणुकीला उभं राहणं आणि ह्या पद्धतीने निवडणूक लढवणं हा माझा विजय. राजकारण करणं, पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हा उद्देश नाही. राजकारणाची दिशा बदलणं हा उद्देश आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गानं सध्याच्या सिस्टीममधून जिंकून जरी आले, तरी तुम्ही काही विशेष बदल घडवू शकणार नाही. आपल्याला व्यवस्था बदलायची, आपल्या लोकांची वैचारिक क्रांती, सामाजिक क्रांती आणि राजकीय क्रांती अशीच ही स्टेप राहणार आहे. मी निवडणुकीला पराभव झाला तरी मी जे करायचंय ते त्याच्यापेक्षा जास्त जोमानं करू शकतो. बाळासाहेब, थँक्यू व्हेरी मच आणि माझ्या शुभेच्छा. याचं कारण आज मी एका आदर्शवादी आणि आशावादी तरुणाला भेटलो, जो केवळ विजयासाठी लढत नाही आहे, जो केवळ सत्ता मिळवण्यासाठी लढत नाही आहे, तर समाज बदलण्यासाठी लढतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्या तरुणांना महाराष्ट्राला आवाहन करतोय की असे तुमच्या ठिकाणी पण तरुण असतील, त्यांना प्रोत्साहित करा, राजकारणात या. एक बाळासाहेब दराडे एका रात्रीत नाही बदल घडवणार, परंतु तुमच्या माध्यमातून असे 100 बाळासाहेब दराडे, असे 100 तरुण निर्माण झाले तर नक्कीच आपला महाराष्ट्र आणि आपला देश बदलू शकतात. मी इतकंच म्हणेन, हा बदल घडलेला माझ्या आयुष्यात मला बघायला मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. थँक्यू. नक्कीच आम्ही तुम्हाला तो बदल दाखवून देऊ.